नागपुर पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 5 को वाहन चोरी के खिलाफ बड़ी सफलता मिली है। पुलिस ने एक शातिर वाहन चोर गिरोह का पर्दाफाश करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार किया है, जबकि एक आरोपी अब भी फरार है। कार्रवाई के दौरान पुलिस ने 14 चोरी की दोपहिया वाहन और एक सेंधमारी चोरी के मामले का खुलासा करते हुए कुल 12,91,000 रुपए का माल बरामद किया है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि नारी उपलवाड़ी क्षेत्र में बिना नंबर प्लेट की एक्टिवा पर सवार कुछ संदिग्ध युवक किसी वारदात की फिराक में घूम रहे हैं। सूचना के आधार पर क्राइम ब्रांच की टीम ने जाल बिछाकर आरोपियों को हिरासत में ले लिया। पूछताछ में आरोपियों ने यशोधरा नगर क्षेत्र से चोरी की गई एक्टिवा सहित कई अन्य वाहन चोरी की वारदातों को कबूल किया। जांच के दौरान एक सेंधमारी चोरी का मामला भी सामने आया, जिसमें लैपटॉप, आभूषण और अन्य कीमती सामान बरामद किया गया। गिरफ्तार आरोपियों में आकाश उर्फ भूरा परिहार, शिवम जुनघरे, आयुष उर्फ आल्या शेंडे और एक नाबालिग बालक शामिल है। वहीं भूषण उर्फ ऑटो ठाकरे नामक आरोपी की तलाश जारी है। पुलिस के अनुसार गिरफ्तार आरोपी पहले भी हत्या के प्रयास, सेंधमारी, वाहन चोरी और आर्म्स एक्ट जैसे गंभीर मामलों में शामिल रहे हैं। क्राइम ब्रांच ने नागपुर शहर और ग्रामीण क्षेत्र के विभिन्न पुलिस थाना क्षेत्रों में दर्ज कुल 13 वाहन चोरी के मामलों का खुलासा किया है, जबकि एक अन्य वाहन की जांच अभी जारी है। पुलिस का कहना है कि आरोपियों से और भी महत्वपूर्ण खुलासे होने की संभावना है तथा आगे की जांच जारी है। आपल्याला माहिती आहे की नागपूर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहन चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढत आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, त्याचप्रमाणे DCP डिटेक्शन सर आणि ॲडिशनल CP डिटेक्शन सर यांच्या सूचनेनुसार आमच्या क्राईम ब्रँचच्या सर्व टीम्स या मध्ये महत्त्वाची कामगिरी करत असतात। क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 5च्या आमच्या पथकातील आमचा हवालदार राजू टाकळकर यांना मिळालेल्या गोपनीयतेच्या माहितीच्या अनुषंगाने आणि हवालदार नजीर शेख यांच्या माहितीच्या अनुषंगाने एक संशयित आरोपी वाहन चोरीचा त्यांना वाहन चोरी करण्याचा प्रयत्न असताना माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्याकडून एक वाहन जप्त केलं। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याचे इतर साथीदार सुद्धा मिळाले आणि त्या साथीदारांनी सुद्धा नागपूर शहरामधील त्याचबरोबर नागपूर ग्रामीणमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधील अनेक वाहने चोरी केल्याची आणि त्या चोरी केलेल्या वाहनाचा वापर करून घरफोडी केल्याची सुद्धा माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही एकूण 4 आरोपी ताब्यात घेतले। त्यामधील एक आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि 3 आरोपी हे मेजर आहेत आणि यांचा अभिलेख तपासला असता यातील 3 आरोपी हे यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा सहभागी आहे आणि एक आरोपी हा 307 खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे। त्याचबरोबर यांच्यावर वाहन चोरीचे आणि घरफोडीचे सुद्धा अनेक अपराध रजिस्टर आहेत। म्हणजे अभिलेखावरील रेकॉर्डवरील हे सरावित गुन्हेगारांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आम्ही आतापर्यंत एकूण 14 वाहने, त्यामध्ये ॲक्टिवा गाडी, त्यानंतर स्प्लेंडर गाडी अशा प्रकारची वाहनं आम्ही ताब्यात घेतलेली आहेत। याच्यामध्ये यांची मोडस ऑपरेंडी अशी होती की मोस्टली हे साधारण नव्या गाड्या चोरत होते, ज्या गाड्यांना नंबर प्लेट नाही आहेत आणि या गाड्यांना चोरल्यानंतर दुसऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करत होते। अशा प्रकारे आम्ही हे 2 रिसिव्हर सुद्धा आम्ही आरोपी अटक केले आहेत, जे गाड्या चोरल्यानंतर ते विकण्यासाठी प्रयत्न करत होते। अशा प्रकारे आमच्या टीमने एकूण 14 मोटरसायकल वाहने जप्त केलेली आहेत आणि याचबरोबर या आरोपींनी एक हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक घरफोडी जी 6 तारखेला झालेली घरफोडी होती, 6 तारखेला, आणि आम्ही आरोपीला अगदी 2 दिवसाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलं। त्याच्याकडचे जो मुद्देमाल सोने चांदीचे दागिने त्यानंतर काही वस्तू होत्या त्या आम्ही संपूर्ण जप्त केलेल्या आहेत आणि याच्यामधील एक आरोपी जो आहे तो फरार झालेला आहे। त्याला आम्ही क्राईम ब्रँचची टीम आता शोधण्याचा प्रयत्न करत आहे। यातील जे अटक आरोपी आहेत त्यांची नावं अशा प्रकारे आहेत: आकाश उर्फ भुऱ्या परिहार वय 19 वर्ष राहणार कामठी, शिव सुखदेव जुनघरे वय 19 वर्ष राहणार डोंगरगाव, आयुष उर्फ आल्या लहानू शेंडे वय 19 वर्ष राहणार डोंगरगाव, एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक 5वा आरोपी जो पाहिजे आरोपी आहे तो आहे भूषण उर्फ ऑटो अशोक ठाकरे वय 20 वर्ष राहणार पोलीस स्टेशन कोतवालीच्या हद्दीमध्ये त्याचं राहणं आहे। अशा प्रकारे हे 5 आरोपी आम्ही निष्पन्न करून त्यातील 4 आरोपी आम्ही ताब्यात घेतले आणि एक आरोपी फरार आहे। अशा प्रकारे आमच्या युनिट क्रमांक 5च्या टीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनामधून आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये 14 मोटरसायकल वाहनाचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून अशा प्रकारे उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। यातील जो मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला वाहनांचा तो एकूण 10,30,000चा मुद्देमाल आहे आणि घरफोडीमधून गेलेला मुद्देमाल हा 2,31,000चा मुद्देमाल, असा एकूण 12,91,000चा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।